तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणेशाला वंदन करून करतो. त्यामुळे मी हा जो खऱ्या अर्थानं जसं दुर्ग हे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं एक वारसा क्षेत्र म्हणून आहे, तसाच आपल्या पुण्यामधला वारसा गणपती, ज्याला त्रिशंडू गणपती म्हणतात, त्याला आपण साकडं घालूयात. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाय. गणरायाला वंदन करून या आजच्या आपल्या दुर्ग भ्रमंतीला आपण थोडक्यात सुरुवात करूया. सह्याद्री किंवा गडकोट न्यायाचे असतील, अभ्यासाचे असतील, तर तुम्ही देखील त्या श्रद्धेनं आणि त्या एकंदरीत वृत्तीनं तुम्ही दुर्ग भ्रमंती केली पाहिजे. त्यामुळे दुर्ग श्रीमंती सह्याद्रीची बेलाग इथले कडे, चला पर्यटक हो दुर्ग नीतीचे गिरव्यात नवे धडे. तर आजपर्यंत आपण दुर्ग भ्रमंती केली असेल, पण आजची जी सदीप व्याख्यानाच्या माध्यमातून जे काही माझे थोडेफार अनुभव आहेत दुर्ग भ्रमंतीमधले, एकंदरीत दुर्ग भ्रमंती करताना जे काही पर्यावरण, अधिवास, जैविकता मला दृष्टिक्षेपात आली, त्याच्यात थोडक्यात दांडोळा मांडण्याचा प्रयत्न या सदीप व्याख्यानामध्ये होणार आहेत. आपण बघताय की मागे तोरणा किंवा प्रचंडगड हा गड दिसतोय आणि त्या ठिकाणी भटकंती करत असताना त्याच्याविषयी मी पुढे नक्कीच बोलेल. की आपल्याकडे कसं आहे की निसर्ग आणि जनजीवन याची एक सुंदर सांगड आपल्या केंद्रीय संस्कृतीमध्ये दिसते. भीमाशंकर परिसरामधला हा हे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं चित्र आहे की तुम्हाला जंगल दिसतंय आणि त्या ठिकाणची वस्ती देखील, लोकवस्ती दिसते, मंदिर दिसतंय, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सो इट इज अ परफेक्ट ब्लेंड ऑफ नेचर अँड कल्चर. आणि दुर्ग देखील आपल्याला ते शिकवतात की ही एक सुंदर अशी आपल्या परंपरेची आणि एकंदरीत उत्सवांची आणि जैविकतेची, पर्यावरणाची एक उत्तम अशी सांगड आहे. म्हणजे हे दुर्ग खऱ्या अर्थानं आपल्या इतिहासाचे, खऱ्या अर्थानं आपल्याला इतिहास उलगडून सांगणारी ही एक पुस्तक आहेत असं मला सांगलं. अनेक ऐतिहासिक घटना असतील या गडकोटांवर परिसरामध्ये घडलेल्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की आज आपण सह्याद्रीतले गडकोट हे आज आपण बघणार आहोत. तर एकीकडे घाटमाथा म्हणजे सह्याद्री आणि दुसरीकडे कोकण किनारपट्टी, याच्या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर हे दुर्ग सर्वत्र पसरलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी खाडीची वनं हे असतील, खाडी जिथे असेल अशा ठिकाणी प्रोटेक्टिव्ह ग्रीन शिल्ड ही देखील आपल्याला बघायला मिळते. म्हणजे खारफुटी वनं, खाजनाची वनं किंवा तिवर वन ही देखील मँग्रोव्ह फॉरेस्ट किंवा लिटरल फॉरेस्ट आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये बघायला मिळतात. तर ढोबळमानांना गडकोटांचे प्रमुख प्रकार जर बघितले तर जलदुर्ग, म्हणजे आपल्याकडं महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधले किंवा काही पूर्वीपासून होते. तर असे काही जलदुर्ग जे आहेत ते देखील फार महत्वाचे आहेत. आणि हे जे आरमार आहे एकंदरीत सागरी किनारपट्टीचं प्रोटेक्शनसाठी फार महत्वाचं आहे. तसंच उद्योग व्यवसाय त्या काळातले एकंदरीत त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हे जलदुर्ग फार महत्वाची भूमिका बजावतात. तिथलं जैविकता देखील फार महत्वाचं आहे. पण आपला आजचा विषय हा सह्याद्रीवरील दुर्गांच्या जैविकता किंवा पर्यावरणाबाबतीतला आहे. तसंच आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणात विशेषतः महाराष्ट्रातल्या गडकोटांवर वनदुर्ग आणि गिरिदुर्ग हे मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. तर आपण थोडं पुढे जाऊयात आणि एकंदरीत त्याच्याशिवाय जलदुर्ग, वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थानदुर्ग हे देखील आपल्या इथं फार मोठ्या प्रमाणात आहेत. आज विशेष करून आपली जी चर्चा असणार आहे ती वनदुर्ग आणि गिरिदुर्ग यांच्या बाबतीत असणार आहे. तर व्हॉट इज फोर्टिफिकेशन? क्रिएशन ऑफ वॉल, डिश, palisades, etc. constructed for the purpose of strengthening a position such as a fortified place, a fort, a castle, fort, etc. तर हे जे गडकोटांचे जे प्रकार आहेत ते कुठल्या कुठल्या उद्देशानं आपण केलेले असतात किंवा नक्की काय उद्देशानं ते बांधलेत याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. की काही परमनंट स्ट्रक्चर्स आहेत, काही टेम्पररी और फील्ड फोर्टिफिकेशन, ज्याला टेहाळ बुरुज किंवा टेहाळ दुर्ग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्याकडे जुन्नरच्या भागामध्ये दुर्गावाडीचा किल्ला आहे, हा टेहाळणी दुर्ग म्हणता येईल. असे अनेक गडकोट आपल्याला सांगता येईल. इफेक्टिव्ह फॉर लार्जर पिरियड म्हणजे मोठ्या काळासाठी बांधण्यात आलेले काही गड, जसं रायगड असेल. इफेक्टिव्ह फॉर लिमिटेड टाइम पिरियड म्हणजे ठराविक काळासाठी एखादी मोहीम असेल आणि त्या मोहिमेदरम्यान जर आपल्याला मुक्काम करायचा असेल
तर असे काही लिमिटेड टाइमसाठी बांधले गेलेले देखील गडकोट आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बघायला मिळतात. आणि यूज टू डिफेंड इम्पॉर्टंट पोझिशन ॲट सिटीज, हार्बर्स अँड आर्सेनल्स. तर एकंदरीत सह्याद्रीच्या परिसरातली शहरं, गावं, आरमारं याच्या संरक्षणार्थ हे गडकोटांची निर्मिती केलेली आहे. आपण बघतोय की घाटमाथ्यावर खऱ्या अर्थानं हे दुर्ग मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला बघायला मिळतात. पुरातन एकंदरीत साहित्यात धनदुर्ग असं म्हटलेलं आहे, माहीदुर्ग म्हटलंय, अबदुर्ग असेल किंवा वक्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग अशी अनेक नावं ही आपल्या साहित्यामध्ये बघायला मिळतात. आणि काही मानसरायमध्ये तर त्याच्यामध्ये सिबिरा, बहिनी मुखा, थानिया, द्रोणाक, समविद्धा किंवा वर्धका, कोलाका, निगामा किंवा स्कंदवरा अशी अनेक नावं या गडकोटांना किंवा त्या पद्धतीच्या एकंदरीत स्थापत्य कलाकृतीला दिलेली आपल्याला बघतात. आणि शिल्पशास्त्रामध्ये जवळजवळ 19 प्रकारच्या वेगळ्या किल्ल्यांचं वर्णन देखील झालेलं आहे. किंवा महाभारतामध्ये शांती पर्वमध्ये मोठ्या प्रमाणात या गडकोटांचा, दुर्गांचा उल्लेख झालेला दिसून येतो. आता आपण सह्याद्रीमधले जे दुर्ग आहेत, म्हणजे खरं तर तुम्हाला माहिती की सह्याद्री हा साधारणतः रिव्हर तापी गुजरात पासनं ते कन्याकुमारीपर्यंत हा पूर्ण वेस्टर्न घाट आहे, म्हणजे ज्याला पश्चिम घाट असं म्हणतात. आणि सह्याद्री पर्वतरांग ही रिव्हर तापी गुजरातपासनं ते काळी नदीपर्यंत आपण म्हणतो की कर्नाटक पर्यंत हा नॉर्दर्न वेस्टर्न घाट, आणि काळीपासनं निलगिरी पर्वतरांगेपर्यंत सेंट्रल वेस्टर्न घाट, आणि डाऊन साऊथ ऑफ पालघाट गॅप याला सदर्न वेस्टर्न घाट म्हटलं जातं. तर आज विशेषतः आपण नॉर्दर्न वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधले, म्हणजे विशेषतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पर्वतरांगांमधले गिरिदुर्ग किंवा वनदुर्ग हे बघण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत. तर याची सुरुवात आपण नाशिक किंवा ठाणे या जिल्ह्यांपासून करूया. तुम्हाला माहिती की हे नाशिक किंवा सराउंडिंग जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात गिरिदुर्ग असतील, वनदुर्गांनी वेढलेला आहे. तर असेच हे साल्लेर दुर्ग, साल्लेर, मुल्लेर तुम्हाला माहिती असतील की असे महत्वाचे दुर्ग या ठिकाणी बघायला मिळतात. आणि ही जी निळी फुलं फुललेली जी दिसत आहेत ती आहे एका कारवीची, म्हणजे टोपली कारवी ज्याला म्हणतात, निलगिरांतस रेटिक्युलॅटस किंवा स्ट्रॉबिलॅन्थस रेटिक्युलॅटस. आणि निलगिरी पर्वतरांग याला देखील स्ट्रॉबिलॅन्थस कुंथियानस या वनस्पतीमुळे ते नाव पडलेलं आहे. कारण का असा निलोत्सव पुष्पांचा आपल्याला प्रामुख्यानं निलगिरी पर्वतरांगांमध्ये दिसतो. तशाच पद्धतीचा निलोत्सव फुलांचा हा आपल्याला आपल्याकडे नाशिक किंवा ठाणे परिसरातल्या गडकोटांवर प्रामुख्यानं बघायला मिळतो. आणि आता नाशिक किंवा ठाणे भागातले काही आपण दुर्ग बघूयात. मुल्लेर असेल, अंजनेरी अत्यंत महत्वाचा, ब्रह्मगिरी ही पर्वतरांग सगळी जी आहे त्या भागामध्ये अत्यंत महत्वाचे असलेले हे गडकोट त्र्यंबक जवळ आहेत. आणि ब्रह्मगिरीचं तुम्ही तर सध्या ऐकत असाल की ब्रह्मगिरीला मोठ्या प्रमाणात खनिज उत्खननामुळे फार मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे हे दुर्ग संवर्धित करणं ही देखील काळाची गरज आहे. गंभीरगड असेल, भैरवगड असेल, आणि तुम्ही बघताय की हे सगळे दुर्ग जे आहेत हे बेसिकली बसाल्टिक रॉकी आउटक्रॉप्स आहेत, म्हणजे काला पत्थर ज्याला म्हटलं जातं. तर पश्चिम घाटामध्ये असे बसाल्टिक आउटक्रॉप्स ज्या ज्या ठिकाणी आहेत, साधारणतः समुद्र सपाटीपासून 1000 मीटरच्या वर हे गिरिदुर्ग किंवा वनदुर्ग आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात. गिर्यारोहकांना खऱ्या अर्थानं आव्हान देणारा असा अलंग, मलंग आणि कुलंग हा गड आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो. जैविकतेच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचा, आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जैविकता असते, परंतु गिर्यारोहक करताना पावसाळ्यामध्ये अनेक अडचणी अशा दुर्गम गडांवर येऊ शकतात. तसंच आपण घाटमाथ्याच्या पलीकडे म्हणजे कोकण किनारपट्टीकडे बघितलं तर आपल्याला अनेक बसाल्टिक रॉकी आउटक्रॉप्स किंवा गिरिदुर्ग आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कर्नाळा हे शुष्क पानझडी वन किंवा आदर पानझडी वन आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतं. लिंगाणा आहे एक महाराष्ट्रातला सर्वोच्च शिखर असं म्हणता येईल कळसुबाई नंतर. त्यानंतर कोहलगड असेल, गोरखगड आहे. त्यानंतर आपल्या म्हणजे आज नगर जिल्ह्यामध्ये जर महत्वाचे गडकोट म्हटलं तर रतनगड असेल, हरिश्चंद्रगड असतील. ही अत्यंत जैविकतेने समृद्ध, पर्यावरणाने समृद्ध आणि ऐतिहासिक एकंदरीत जे अनेक दाखले देता येईल याच्यासाठी देखील दैदिप्यमान परंपरा असलेले गिरिदुर्ग, वनदुर्ग आपल्याला कळसुबाई, हरिश्चंद्रगड हिल रेंजेस मध्ये बघायला मिळतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हरिश्चंद्रगड, बालाघाट ही जी पर्वतरांग आहे ती खऱ्या अर्थानं गोदावरी आणि भीमेचं खोरं खऱ्या अर्थानं वेगळं करते.
आणि मग पुढे खाली आपल्याला महादेवाचा डोंगर रांग आहे, ती भीमा नदीचं खोरं आणि कृष्णा नदीचं खोरं यांना वेगळं करते. त्यामुळे ही जे पश्चिम घाटा व्यतिरिक्त पूर्वेकडे वाहणारी जी डोंगर रांग आहे, जशी हरिश्चंद्रगड बालाघाट असेल किंवा महादेवाचा डोंगर असेल किंवा इतर ज्या पर्वतरांगा आहेत, ह्या देखील जैविधतेच्या दृष्टिकोनातनं, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आणि गडकोटांच्या एकंदरीत संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं फार महत्वाच्या आहेत. नगर जिल्हा असेल परिसरामध्ये अनेक जैविधते संदर्भातली एकंदरीत तिथे कार्यशाळा होत असतात. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की लावरे सर असतील, वामन सर असतील, जायभाय सर असतील किंवा डॉक्टर अशोक गिरे असतील किंवा मी असेल, अनेक वेळा आम्ही या परिसरामध्ये भटकंती करताना अनेक नेचर कॅम्प्स असतील किंवा त्याबाबतच्या कार्यशाळा असतील, या देखील आपण सातत्यानं त्या ठिकाणी आपण घेत असतो. ते हरिश्चंद्रगड वरची ही देवराई किंवा तिथली एकंदरीत राई आपल्याला बघायला मिळते की तुम्ही बघू शकता की इथे पुढे ही सगळी कारवी आहे आणि इथे निम्न सदाहरित म्हणजे सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे आणि वर डोंगर उतानावर एफिमेरल फ्लश व्हेजिटेशन दिसत आहे की तिथं फार झाडी नाहीये, पण मोसमी वनस्पती मोठ्या प्रमाणात या गडकटांवर आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळू शकतात. डोंगर उतार जे गडकोटांचे आहेत हे देखील जैविधतेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. त्याच्यावरचं जे एकंदरीत व्हॅलीज मधलं किंवा हिल स्लोप वरचं जे व्हेजिटेशन असतं हे देखील अत्यंत इंटरेस्टिंग आणि स्टडी करण्याजोगं असतं. तर आता जैविधतेच्या दृष्टिकोनातून गडकोट महत्वाचे आहेतच, परंतु स्थापत्यशास्त्र दृष्टिकोनातून देखील गडकोट महत्वाचे. इथे तुम्ही बघू शकता की खंदक असेल, महादरवाजा असेल, चोर दरवाजा असेल, बुरुज आहे, तटबंदी आहे, खडकात खोदलेली एकंदरीत कुंड असतील किंवा टाके असतील, हे देखील गडकोटांवरचं वैविध्य न्याहाळण्याजोगं, अभ्यासाजोगं आहे. तर आपण बघू शकता की पुढे दरवाजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि प्रत्येक गिरिदुर्गाचा किंवा वनदुर्गाचा दरवाजा हा तिथल्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीनुसार ते बांधलेले असतात किंवा उपलब्ध जे दगड असतील किंवा इतर जे साधन सामुग्री असतील याच्या माध्यमातून ते बांधलेले आढळून येतात. आपण बघू शकता की एकंदरीत तटबंदी, बुरुज किंवा दरवाजे हे वेगळ्या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात. हे देखील फार महत्वाचं आहे आणि हे गिरिदुर्गांवरचे बुरुज जे आहेत हे देखील एक महत्वाचा अधिवास अनेक वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा कीटक असतील किंवा पक्षी असतील यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यामुळं ते अभ्यासणं ही काळाची गरज आहे. अनेक गडकोटांवर कोरलेल्या लेण्या आहेत, गुहा आहेत, टाके आहेत आणि या गुहेंमधलं एकंदरीत वटवागळा असतील, इतर किंवा डस्की क्रेक मार्टिन असेल किंवा इतर पाकोळ्या असतील, इतर पक्षी असतील, याची घरटी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. किंवा बॅट कॉलनीज असल्या असतील तर त्याच्या ठिकाणी जो ग्वानो किंवा त्यांची जी विष्ठा पडते त्याच्यामधलं एकंदरीत मायक्रोबियल लाईफ हे देखील अभ्यासाजोगं असतं. आणि गडकोटांवर जे टाके आहेत या जलसृष्टीमध्ये शेवाळाच्या जाती असतील, काही बॅक्टेरिया असतील किंवा अल्गी असतील, या मोठ्या प्रमाणात आपल्याला अभ्यासण्याजोग्या असतात. अनेक नवनवीन वनस्पती किंवा शेवाळ्याच्या जाती या गडकोटांमधल्या टाक्यांमधनं आतापर्यंत शोधण्यात आल्या. तसंच एक व्हॉल्वॅक्स पुरंदरेन्सिस नावाची देखील एक शेवाळाची प्रजात ही पुरंदर सारख्या टाक्यांमधनं किंवा एकंदरीत कुंडांमधनं शोधल्या गेलेल्या आहेत. बालेकिल्ला हा वेगवेगळ्या गडांवर आपल्याला बघायला मिळतो. राजगड असेल, घनगड असेल किंवा इतर गडकोटांवर हा बालेकिल्ला हा अत्यंत महत्वाचा आहे. तर आज केवळ गडकोट नाही तर गडकोट परिसरातला म्हणजे घेरा परिसरामधलं वैविध्य हे देखील फार महत्वाचं असतं. कारण का या गडकोटांवरचं वैविध्य तर फार महत्वाचं आहेच, पण घेरा परिसरातलं जसं भीमाशंकर परिसरामधले म्हणजे एकीकडे गोरखगड असेल किंवा सिद्धगड आहे किंवा इतर जे गड आहेत त्या परिसरामधली ही सोनकी आपल्याला बघायला मिळते. नागपणी सारखा एक कडा आहे, त्या व्हॅलीमधलं हे सोनकीचं बन आपण बघू शकता. दुर्गा किल्ला जो जुन्नर भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची देवराई, कारण की देवराया हे गडकोटांच्या परिसरात प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि हे सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला त्या परिसरात बघायला मिळतात. तसंच घनगड असेल किंवा इतर जे मुळशी परिसरातले जे गड आहेत तर त्या ठिकाणची एकंदरीत ही राई. पुढे आपण घनगड किंवा तैल वैल्याकडे जात असताना वाटेमध्ये आपल्याला कुंडलिका व्हॅली नावाची व्हॅली आपल्याला बघायला मिळते, ते आपण बघू शकता. राजगड असेल, सिंहगड असेल, रायगड आहे, कल्याण दरवाजा सिंहगडचा आपण बघू शकताय. आणि विशेषतः या डोंगर रांगांवर किंवा या कड्यांवर आपल्याला रानकेळी फार मोठ्या प्रमाणात, सोनकी तर दिसते, निचुर्डी दिसते,
केरड्याच्या अनेक जाती आपल्याला न्यायाला मिळतात. तसंच रानकेळी म्हणजे ज्याला इन्सिटी सुपरबम असं म्हटलं जातं, ही एक प्रदेशनिष्ठ केळीची जात, रानकेळाची जात आपल्याला प्रामुख्यानं या गडकोटांवर बघायला मिळते. त्यानंतर पुढे सिंहगड असेल, तोरणा असेल, मोठ्या प्रमाणात वनश्री जरी नसली तर प्रमाणात या माच्यांवर आपल्याला बघायला मिळते. ही झुंजार माची, ही तोरणागड किंवा प्रचंडगडाची आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी सिरोपेजिया सह्याद्रिका, सिरोपेजिया आहेत, त्या प्रामुख्यानं आपल्याला या गडकोटांच्या माच्यांवर बघायला मिळू शकतात. केंजळगड आहे, शेजारी कमळगड आहे, अलीकडे रायरेश्वरचं पठार आहे आणि या दुर्ग परिसरामध्ये 12 मावळांमध्ये प्रामुख्यानं आपल्याला काही महत्वाची गवताळपूर्ण देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि ही गवताळपूर्ण आपण जर बघितली तर याच्यामध्ये जैविकता ही वेगळ्या पद्धतीची असते आणि खऱ्या अर्थानं लाईव्ह स्टॉक जो आहे एकंदरीत सभोवतालच्या प्राण्यांचा, अशी गवताळपूर्ण टिकवणं, ती संवर्धित करणं ही देखील काळाची गरज आहे. पण आज मोठ्या प्रमाणात ही गवताळपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याचं संवर्धन जतन करणं ही प्राथमिकता असली पाहिजे. पुढे सोनेरीचा किल्ला असेल, पुरंदर असेल, वज्रगड असेल, तर असे गड देखील आहेत. त्यामुळे इथलं पूर्वेकडच्या डोंगराचं व्हेजिटेशन हे वेगळ्या पद्धतीचं आहे. तिथला जिओग्राफिकल सेटअप वेगळा आहे. त्यामुळे तिथलं व्हेजिटेशन आणि त्यातली जीवसृष्टी ही देखील वेगळी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं खुरटी पानझडी वनं ही देखील आपल्याला पुरंदर सारख्या परिसरात किंवा घेरा परिसरात आपल्याला बघायला मिळू शकतात. पण आज आपण बघितलं तर या गडकोटांवर अनेक अधिवास आहेत. म्हणजे जंगली जयगड असेल, व्याघ्रगड असेल, किल्ले वासोटा किंवा अनेक जे चांदोली किंवा या अभयारण्य परिसरातले किंवा भुदरगड असेल, कोल्हापूर मधले काही वनदुर्ग आहेत किंवा आंबोली सारखा महादेवगड असेल, अशा गडकोटांच्या परिसरात किंवा गडकोटांवर आपल्याला मान्सून फ्लावर्स मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. त्याचं नाव आहे गेडाची वनस्पती किंवा सीतेची आसवे, युट्रिक्युलेरिया पर्पुरेसन्स असं त्याचं नाव आहे. तुम्ही व्याघ्रगड म्हणजे साताऱ्यातनं जर बामणोलीकडे जायला लागला तर कास सारखं पठार आहे आणि अशा गडकोट परिसरामध्ये ओढे, नाले, नद्यांचे अनेक उगम हे गडकोटांवर देखील होत असतात. तर तेही जैविकतेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत समृद्ध आहेत असं मला मुद्दा इथं नमूद करायचं आहे. हा पुढे आपण सातारामध्ये गेल्यानंतर जो वनदुर्ग आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे व्याघ्रगड किंवा किल्ले वासोटा. आणि तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला जुना वासोटा दिसतोय, इथे नवीन वासोटा आहे आणि हा पूर्ण कोयना शिवसागर परिसरामध्ये असलेला हा अत्यंत महत्वाचा वनदुर्ग आहे. जैविकतेच्या दृष्टिकोनातनं, सदाहरित वनाच्या दृष्टिकोनातनं फार महत्वाचा असा हा वनदुर्ग. किंग कोब्रा हा जो भारतातला सर्वात मोठा विषारी सर्प आहे, त्याचा अधिवास देखील या वनांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुढे खाली कोकणाकडे जात असताना किंवा खऱ्या अर्थानं जैविकतेने समृद्ध असलेला आंबोली परिसर आणि त्या ठिकाणचा असलेला महादेवगड असेल, हे गडकोट फार महत्वाचे आहेत. म्हणजे मिलिटरी हिस्ट्री दृष्टिकोनातनं हे गडकोट तर फार महत्वाचे आहेतच, पण नॅचरल हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं देखील हे गडकोट संवर्धित होणं ही काळाची गरज आहे. आणि मला तर सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थानं जी आपली मिलिटरी हिस्ट्री आहे ही गडकोटांमुळेच खऱ्या अर्थानं प्रोटेक्टिव्ह राहील. म्हणजे आज छत्रपती शिवरायांचं जे आज मोठं योगदान आहे सुराज्य स्वराज्य निर्मिती करता आणि जे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना जे यश संपादन झालं त्यावेळच्या परकीय आक्रमणांना परतून लावण्यासाठी, याच्यामध्ये मोठा रोल जो आहे हा खऱ्या अर्थानं या सह्याद्रीचा आहे आणि या सह्याद्रीमधल्या दुर्गांचा आहे. जर इथली वनं एवढी समृद्ध नसती, इथली गडकोट एवढे जर दुर्गम नसते, तर आपल्याला त्या परकीय आक्रमणाला अंकुश ठेवता आला नसता. त्यामुळं आज जी मिलिटरी हिस्ट्री जर आपण विचारात घेतली तर त्याचं यश हे इथल्या नॅचरल हिस्ट्रीमुळे आहे, हे मला नमूद करावं असं वाटतंय. त्यामुळे निसर्ग इतिहास जाणून घेणं ही अत्यंत महत्वाचं आहे. पुढे आपण महाराष्ट्र, गोवा ओलांडून आपण पलीकडे कर्नाटकमध्ये प्रवेश करतो. मग त्या ठिकाणी आपल्याला अनेक नद्या म्हणजे जसं की कानेरी असेल, वाक्य आहे, ही काळी नदी आहे आणि त्या परिसरामधली ही वनराई आहे. म्हणजे त्या परिसरामध्ये सदाशिवगड असेल किंवा गोवा महाराष्ट्र बॉर्डरचा एकंदरीत भीमगड असेल, तर त्या एकंदरीत सदर्न महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटक मधले जे गड आहेत त्या परिसरामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे लॉफ्टी ट्रीज किंवा जंगल ही प्रामुख्याने बघायला मिळतात आणि वृक्ष पुरुषोत्तम ज्यांना म्हणता येईल असे वृक्ष पुरुषोत्तम आपल्याला या ठिकाणी बघता येतात.
आपण आता थोडं देवरायांकडे वळू आणि या आपल्या एकंदरीत गडकोटांच्या परिसरामध्ये देवराया या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. ही सिद्धगड असेल, गोरक्षगड असेल, या भीमाशंकर आहुपे परिसरामधली ही भैरवाची देवराई तुम्हाला माहिती की इथं बघू शकता की इथं घोड नदी जी आहे ती या ठिकाणी या देवराईमधनं उगम पावते आणि ती भीमा नदीची उपनदी आहे, ती पुढे भीमेला येऊन मिळते. त्यामुळे देवासाठी राखलेलं रान हे अत्यंत महत्वाचं देवराई किंवा देवराटीचं कॅरेक्टर आहे आणि शिवरायांनी देखील त्यावेळेचा झाडदारोळा टिकवण्यासाठी अशा देवरांच्या काही निर्मिती केल्या होत्या किंवा ज्या देवराया त्यावेळेला त्यावेळेला ज्या होत्या त्याचं संवर्धन देखील शिवकाळापासून हे आपल्याकडे होत आले आणि आज देखील तिथले गावकरी असतील, आदिवासी असतील, गिरिजन असतील, हे देखील ही दैदिप्यमान परंपरा जी संवर्धनाची आहे, श्रद्धेपोटी आहे, ती आज ही जंगल टिकवण्याचं महत्वाचं काम करत आहेत. तर ही दुर्गावाडी किंवा दुर्ग किल्ला परिसरातली दुर्गा देवीची देवराई, ही रतनवाडी परिसरामधली अत्यंत महत्वाची अशी देवराई, तामिनी अभयारण्य असेल, मुळशी परिसरातली ही वरदानी नावाची देवराई, जी आपण ड्रोनच्या माध्यमातून हे टिपलेलं छायाचित्र, जनाई माता म्हणजे आपल्याकडे पानशेत किंवा या बारा मावळा परिसरात मोसेखोरे असेल या परिसरामध्ये प्रामुख्यानं आढळणाऱ्या या देवराया आणि त्या ठिकाणचे दुर्ग, चाकण परिसरामध्ये आपल्याला भुईकोट किल्ले बघायला मिळतात आणि आळंदी आणि परिसरामध्ये अनेक गड्या आहेत, त्या ठिकाणी देखील आपले भुईकोट किल्ले महत्वाचे आहेत. त्याच परिसरामध्ये सिद्धबेट ही आढळून येणारी एक देवराई, जी कुबेरगंगा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर आपल्याला सिद्धबेटाची ही राई बघायला मिळू शकते आणि आजान वृक्षाची मोठी राई या ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकते. तसंच भीमाशंकर परिसरामधले जे गडकोट आहेत किंवा छोटेखानी जे सुळक्या आहेत, अशा ठिकाणी तिथली देवरांची परंपरा मोठी आहे. तिथं आपल्याला त्या परिसरामध्ये खोदशिल्प देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतात. आपण बघू शकता की पर्णसांबार किंवा कॅनोपी किती इंटरेस्टिंग आहे, ही देवराईंचं वैशिष्ट्य आहे. आता आपण बघूया की या देवरांमध्ये काय पद्धतीचं जैविकता आहे. वासोटा गेला, जंगली जयगड गेला, प्रचंड पुढे चांदोली परिसरातले जे गड आहेत त्या परिसरात गेलात, कोल्हापूर परिसरातले गड गेलात, तर आपल्याला झॅन्थोप्राईन कोइनेन्सिस नावाचा हा भेग किंवा टोड आपल्याला बघायला मिळू शकतो. लिमलेस अँफिबियन्स सेसिलियन, त्याला देवगांडूळ म्हणतात, हे देखील आपल्याला या सदाहरित वनांमधले जे गडकोट आहेत आणि लॅटरॅटिक प्लॅटूज आहेत त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीची देवगांडूळ बघायला मिळू शकतात. कोंडाणा किंवा कोंडाणा सॉफ्टवुड रॅट किंवा कोंडाणा उंदीर हा आपल्याला साधारणतः कोंडाणा म्हणजे सिंहगड परिसरामध्ये ही सर्वप्रथम प्रजात ही शोधली गेली आणि आज त्याचं वास्तव्य तोरणा, राजगड, रायगड परिसरात देखील आढळून आलेला आहे. तर अत्यंत महत्वाचा असा प्रदेशनिष्ठ उंदीर हा आपला कोंडाणा परिसरामध्ये बघायला मिळतो. त्यानंतर अंजनेरीचा मगाशी उल्लेख केला की अंजनेरी गडावरनं किंवा त्या एकंदरीत रॉकी आउटक्रॉपवरनं सिरोपेजिया अंजनेरिका ही कंदील पुष्पाची किंवा खरपुड्याची जात आमचे मित्रवर्य डॉक्टर निलेश मालपुरे यांनी ती शोधली आणि पुढे आम्ही त्याचा मी असेल, निलेश असेल, आम्ही सर्वांनी त्याचा परागी होण्याचा अभ्यास केला. तशीच आपल्याकडे ढाकोबा नावाचा जुन्नरमध्ये एक गड आहे, त्या ठिकाणी सिरोपेजिया महाराष्ट्रेन्सिस नावाची ही कंदील पुष्पाची जात आम्ही 2012 साली भारतीय वनस्पती सर्वेक्षण, बायोस्फिअर्स आणि आगरकर संशोधन संस्थेमधले वैज्ञानिक अशी एकत्रित आम्ही ती शोधून काढली. त्यामुळे गडकोट हे खऱ्या अर्थानं जैविकतेचे आगार आहेत. आज देखील मोठ्या प्रमाणात नवीन प्रजाती असतील, या प्राण्यांच्या असतील, वनस्पतींच्या असतील, हे मिळण्याची अनेक संधी आपल्याला आजही मिळू शकतात. तर ही नुकतीच अष्टपाद किंवा विंचूची काही जात म्हणजे स्कॉर्पिओप्स तेलवाईला सालतर खिंड जी आहे आंबोने गावाजवळ, इथनं आमचे मित्र शौरी सोलाके किंवा देशभूषण बस्सावळे सर आहेत जे झोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे, त्यांनी काही शोधलेल्या या विंचवाच्या नवीन जाती, निओस्कॉर्पियस सिंहगडेन्सिस ही बस्तवडे सरांनी सिंहगड परिसरामधनं शोधलेली ही विंचवाची नवीन जात, सिरोपेजिया रोली म्हणजे ढाक किल्ला असेल, हा खऱ्या अर्थानं सिरोपेजिया रोली सारख्या एका दुर्मिळ पुष्पाचं हे वसतिस्थान आहे. तर अशा इंटरेस्टिंग दुर्ग आणि त्या दुर्गावर आढळणारी ही जैवविविधता. सिरोपेजिया ओडराटा म्हणजे गोरक्षगड असेल, मुरबाडचा काही भाग असेल, ठाण्यामधला काही परिसर असतील, अशा आदरपांदडी वनांमध्ये
आपल्याला सिरोपेजिया ओडोराटा सारखी वनस्पती बघायला मिळते. खोबरदोडा, शेषागिरी सह्याद्रिका, म्हणजे सज्जनगड असेल, दुर्गावाडी असेल, ढाकोबा किल्ला असेल, अशा गडकोटांवर आपल्याला प्रामुख्यानं ही खऱ्या अर्थानं एंडेमिक जिनस शेषागिरिया हा आपल्याला प्रामुख्यानं, म्हणजे नगर जिल्ह्यामधल्या देखील हरिश्चंद्रगड किंवा त्या परिसरामध्ये आपल्याला हा एकंदरीत कमी अल्टिट्यूड मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तर साप कांद्यांच्या काही विशिष्ट जाती, अरेसिमा घाटिकम असेल, अरेसिमा सह्याद्रिकम आहे, अरेसिमा मुरई व्हरायटी सोनूबेन आहे, या देखील गडकोटांच्या परिसरामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळतात. एकंदरीत आंबोली परिसर असेल किंवा त्याच्या खालचा भाग असेल तर काही खापरखावल्या म्हणजे शिलटेल सापांच्या जाती देखील आपल्याला प्रामुख्याने आढळतात. आता ही अत्यंत महत्वाची वनस्पती जी जगभरात फक्त महाराष्ट्रातच आढळून येते, या वनस्पतीचं नाव आहे शिवसुमन आणि सायंटिफिक नाव आहे फ्रेरिया इंडिका. तर ही जगातली 12वी दुर्मिळ वनस्पती महाराष्ट्रातल्या 4-5 गडकोटांवरच आढळून येते आणि या वनस्पतीचं नुकतंच नामकरण शिवसुमन असं आम्ही शिवसदरेवर रायगडावर केलं आणि तुम्ही बघू शकता की त्याच्या संवर्धनाचा एक कार्यक्रम त्याच्या सारख्या सिमिलर हॅबिटॅटमध्ये गडकोटांवर या वनस्पतीचं रोपण हे आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि शिवरायांचं एकंदरीत आद्य पर्यावरण संवर्धक किंवा त्यांनी वृक्ष संवर्धनाबाबत घेतलेली भूमिका आणि त्यांचं त्याबाबतचं आपलं आज्ञापत्र याचा विचार करून या वनस्पतीचं मराठी नामकरण शिवसुमन असं 2019 साली झालं आणि नुकतंच त्याबाबतचं एक विशेष पोस्टल आवरण हे देखील आपण माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, संभाजी महाराज, अतुलजी बेनके, अमोल कोल्हे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिवनेरी गडावर केलं आणि शिवजयंतीला शिवयोग नावाचं विशेष आवरण पोस्टाचं आपण प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये शिवराय, शिवसुमन आणि शिवनेरी असा एकात्मिक असं हे शिवयोगाचं विशेष आवरण ते प्रकाशित केलं. त्याचा मागचा उद्देश असा आहे की एकंदरीत दुर्ग आणि दुर्ग परिसरातली जैविकता किंवा वैशिष्ट्यपूर्ण जी काही वनस्पती असेल, तिथली जीवसृष्टी असेल ही अधोरेखित व्हावी आणि इतिहासाबरोबर, तिथल्या दुर्ग परंपरेबरोबर, तिथल्या जैविक घटकांचं देखील संवर्धन जतन व्हावं आणि ते मेनस्ट्रीम मध्ये यावे आणि त्याचं संवर्धन व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश. तोरणा परिसरामध्ये अजून एक दुर्मिळ वनस्पती जी आहे घंटी मुद्रा ज्याला म्हणतात किंवा सोनमुद्रा, ही अबिटोन रानडी नावाची दुर्मिळ वनस्पती आहे. ती देखील अत्यंत देखणी आणि दुर्मिळ अशी प्रदेशनिष्ठ वनस्पतीची जात आपल्या सह्याद्रीच्या एकंदरीत डोंगर रांगांमध्ये आज देखील रॉयल बेंगाल टायगर किंवा वाघाचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात आहे आणि खऱ्या अर्थानं हे कॉरिडॉर जतन करण्याचं महत्वाचं काम आपल्या येणार का, कारण का दुर्ग आहेत आणि दुर्ग परिसर असेल, घेरा असेल, हे आज जैविकतेने समृद्ध आहेत किंवा आजही वनश्री त्या ठिकाणी टिकून आहे. पण मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं, शहरीकरण, गावाची डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर एक्सपान्शन अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत किंवा धरणं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, घाट झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी हे कॉरिडॉर ब्रेक झालेले आहेत. त्यामुळे आज खरी गरज जी आहे ते कॉरिडॉर एस्टॅब्लिश करण्याची आहे. आपण झाडं लावतो ते महत्वाचं आहे, पण जंगल जोडो अभियान म्हणजे जंगल जोडा अभियान राबवण्याची देखील गरज आज निर्माण झालेली आहे आणि अशा पद्धतीत जर आपण जंगल जोडली म्हणजे जंगल जोडो अभियान राबवली तर ते कॉरिडॉर एस्टॅब्लिश होतील आणि जो जीन फ्लो आहे म्हणजे तो प्राण्यांचा असेल, वनस्पतींचा असेल, तो आपल्याला मेंटेन नक्कीच करता येईल. बिबट्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात संगमनेर असेल, त्या परिसरात असेल, नगरच्या भागामध्ये किंवा जुन्नर, आंबेगाव या भागामध्ये किंवा खेड तालुका असेल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे. कारण का आज दुर्ग परिसर असतील, अभयारण्य असतील, इथलं एक तृणभक्षी प्राण्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतंय. त्यामुळं बिबट्यासारखे प्राणी हे मोठ्या प्रमाणात शेती या परिसंस्थेकडे वळलेले दिसतात. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष हा आता अटळ झालेला आहे. पण आता हा मानव वन्यजीव संघर्ष न मानता मानव वन्यजीव सहजीवन आपल्याला यापुढे कसं करता येईल या बाबतीचा विचार देखील आपण करण्याची गरज आहे. आपल्या गडकोटांवर अनेक ठिकाणी म्हणजे विशेषतः रतनगड असेल, हरिश्चंद्रगड असेल, वासोटा असेल किंवा घनगड असेल, अशा गिरिदुर्गांवर, वनदुर्गांवर आपला महाराष्ट्र राज्याचा प्राणी म्हणजे शेकरू हा आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. तसंच डाऊन साऊथला म्हणजे भीमगड असेल किंवा सदाशिवगड असेल किंवा महादेवगड असेल, त्या परिसरामध्ये आपल्याला साऊथ महाराष्ट्रामध्ये किंवा गोवा भागामध्ये आपल्याला प्रामुख्यानं
हे दुर्मिळ माकडाची जात, ज्याला स्लेंडर लॉरीस किंवा लाजवंती म्हणतात, ते आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते. तर त्या ठिकाणचं शेकरू, याचा रंग बघा कसा आहे. मलाबार जायंट स्क्विरल आहे. उदमांजरा असतील, पक्ष्यांच्या विविध जाती आहेत. पाचोकावडा आहे, क्रिम्सन बॅक सनबर्ड हा प्रदेशनिष्ठ पक्षी असेल. धनेशाच्या विविध जाती आपल्या गडकोट परिसरामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. राजगड सारख्या परिसरामध्ये आपल्याला मलाबार पाईड हॉर्नबिल, ग्रेट पाईड हॉर्नबिल हा देखील आजही बघायला मिळतो. त्यामुळं दुर्ग संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे. सापड्यासारखा बांबूपीठ वायपर सारखा सरीसृप असेल, हरणटोळ असेल, त्याला ग्रीन वाईन स्नेक म्हणतात. बेडकांच्या अनेक जाती आहेत, म्हणजे किंवा मलाबार ग्लायडिंग फ्रॉग, ज्याला रॅकोफोरस मलाबारिकस असं म्हटलं जातं, अशा काही बेडकांच्या दुर्मिळ जाती, कीटकांच्या विविध जाती पल्ग्रोडी फॅमिली मधल्या, औल मॉथ किंवा सिग्नेचर स्पायडर, बुरशांच्या अनेक जाती. आपल्या इथं दुर्ग भ्रमंती करताना अनेक पाडे आहेत आदिवासींचे, तर ते आदिवासी गिरिजन अनेक अळंब्या या त्या सीझन मध्ये संकलित करीत असतात आणि याची न्यूट्रासिटिकल व्हॅल्यू देखील फार मोठी आहे. आणि म्हणजे अत्यंत टेस्टी अशी वाईल्ड मशरूम आपल्या गडकोट परिसरामध्ये आजही टिकून आहेत. तर एकंदरीत मेनस्ट्रीम मध्ये ह्या वाईल्ड व्हरायटीजला कसं आणता येईल, त्याचं जतन संवर्धन आणि त्याचं प्रोपोगेशन कसं करता येईल याविषयीचं काम करण्याची गरज आहे. अशाच वेगवेगळ्या बुरशांच्या जाती, पिलॉट ही स्टिंगॉन फंजाय, टर्मॅटोमायसिस म्हणजे वारुळावर येणारी ही बुरशीची जात, मायक्रोपोरस झॅन्थोपस ज्याला ब्रॅकेट फंजाय असं म्हणतात, फोर्ट आंटनेस. म्हणजे आज आपण दुर्गांविषयी बघतोय, पण मुंग्यांनी बांधलेला हा दुर्ग आहे. म्हणजे तुम्ही की खऱ्या अर्थानं तटबंदी या मुंग्यांनी बांधलेली आहे आणि पाण्याचं व्यवस्थित चॅनलायझेशन व्हावं म्हणून ही एक एकंदरीत त्यांनी निर्माण केलेली तटबंदी आहे. आणि कदाचित याच्यातनच प्रेरणा घेऊन स्थापत्यशास्त्रामधली किल्ल्यांची तटबंदी ही प्रेरित झाली असावी. लायकेनच्या अनेक जाती, ब्रायोफाइट्स असतील, अनेक इतर एकंदरीत जैविक सृष्टी असेल, पिल मिलिपीड असेल, स्ट्राइप्ड सेंटिपीड ज्याला वाघ जरला किंवा स्ट्राइप्ड सेंटिपीड असं म्हटलं जातं, स्कोलोपेंड्रा, गारंबी, राक्षसी वेली त्याचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. काही रंगीत पाली आपल्याला गडकोट परिसरामध्ये बघायला मिळतात. ते डेक्कन रॉक गेको, गेकनोला डेक्कनेन्सिस. आपल्याकडे विशेषतः जुन्नर, हरिश्चंद्रगड परिसरामध्ये आपल्याला भंडारा उधळल्यासारखं हे फुल आपल्याला सर्वत्र फुललेलं दिसतं. त्याचं नाव आहे सायथोक्लाइन लुटिया. हा त्याचा क्लोजअप. ही अत्यंत दुर्मिळ प्रदेशनिष्ठ जात आपल्याकडे महाराष्ट्रात उत्तर पश्चिम घाटामध्ये उत्तरेकडच्या भागामध्ये प्रामुख्याने व्यक्त. कौला बारका महत्वाच्या खाद्योपयोगी वनस्पती ज्या फॉडर म्हणून उपयुक्त आहेत, एंडेमिक आहेत. स्मिथिया हिरसुटा, पिंडा कोंकनेन्स किंवा मराठीत त्याला पंद असं म्हणतात. विशेषतः आपल्याकडे नगर भागामध्ये रतनगड किंवा हरिश्चंद्रगड परिसरामध्ये पंदाच्या विविध ठिकाणी आपल्याला दर्शन होऊ शकतं. आणि खऱ्या अर्थानं जैविकतेच्या दृष्टिकोनातून कळसुबाई असेल, हरिश्चंद्रगड असेल किंवा रतनगड हे फार महत्वाचे असे दुर्ग आहेत असं म्हणता येईल. पुढे आपण महाबळेश्वर परिसरामध्ये तापोळेकडे जात असताना, वासोडेकडे जात असताना अनेक लॅटरेटिक केव्ज आहेत. त्यातले ही रॉबर्स केव्ह म्हणजे घेरा परिसरामध्ये देखील जैविकता आणि त्या ठिकाणी असलेली ही बॅट कॉलनी. त्यानंतर या एकंदरीत ओढ्या नाल्यांमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीचे ऑर्किड्स आपल्याला निहाळता येऊ शकतात. एकंदरीत पोडोस्टेमेसी या वनस्पतीचं देखील आपल्याला दर्शन होऊ शकतं ओढ्या नाल्यांमध्ये. काही दुर्मिळ मासे, प्रदेशनिष्ठ मासे, काही पक्षी म्हणजे ब्राऊन फिश शाऊल सारखे, काही ऑर्किडच्या जाती, लिलीच्या, वाईल्ड लिलीच्या काही जाती, अंजनी असेल म्हणजे अंजन कांचन बकळ फुलाच्या दरदाळी देशा असं जे वर्णन केलेलं आहे त्यातलं अंजन असेल, कांचन असेल, अंजनी सारखी वनस्पती आहे. डायसोफायला स्टिलाटा किंवा पोगोस्टेमॉन डेक्कनेन्सिस, रानमंजिरी ज्याला म्हणता येईल. काही वनस्पतींची चेर चावरा, हळुंदा, पान तेरडा, वाईल्ड लिली किंवा टोपली कारवी हे तोरणागडावर विशेषतः आपल्याला बघायला मिळू शकते. कारवीचे एक विविध प्रकार. त्यानंतर गडकोटांवर फिरत असताना आग्या बोंड म्हणजे ज्याला जिरार्डियाना झॅलानिका म्हणतात, ती भटकंती करत असताना अनेक वेळेला आपल्याला ही खाचकोयली त्याचं दर्शन होतं आणि तिचा एकंदरीत धक्का लागल्यामुळं आपल्या अंगावर ब्लिस्टर्स वगैरे येतात. तर गडकोटांवर फिरत असताना या वनस्पती ओळखणं, त्याची जाण राखणं हे देखील गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या वनस्पतीपासून कुठला धोका नक्कीच निर्माण होऊ शकत नाही.
पोया व्हायटी सारखी वनस्पती असेल, सिरोपेजियाच्या जाती दुधी खरपुडी असेल किंवा सिरोपेजिया महापुली, सिरोपेजिया हुबेरी किंवा कंदील पुष्प, हे खऱ्या अर्थानं आपल्या दुर्गांवर वैविध्यपूर्ण आपल्याला त्याची डायव्हर्सिटी बघायला मिळते. बघू शकता की खरपुडीच्या अनेक जाती आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पूर्वेकडच्या डोंगररांगा अशी शुष्क वन देखील आपल्याला बघायला मिळतात. मग तिथलं जैविकता ही वेगळी आहे. मग तिथं आपल्याला प्रामुख्यानं फॅन थ्रोटेड लिझार्ड, ज्याला सरगोटा सरडा म्हणतात, किंवा सरडा नावाचा जिनस आहे, किंवा बेंगॉल फॉक्स असेल, लांडगा असेल, तरस असेल, सॉस्केड वायपर हे अत्यंत विषारी असा साप, किंवा शमिलियन, हा फरुड ज्याला म्हणतात, तशा वैविध्य असेल, तर हे आपल्याला अभ्यासता येऊ शकतं. पण गडकोटांवर भटकंती करत असताना आपण अनेक वेळेला टाकी बघतो, लेण्या बघतो, तिथली कुंड बघतो, आणि त्या कुंडामध्ये बऱ्याच वेळेला उत्खननाचं काम शिवप्रेमींकडनं केलं जातं. हे चांगलं काम आहे, परंतु हे उत्खनन करत असताना या गाळामध्ये तिथला एकंदरीत पूर्व इतिहास हा दडलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीचं उत्खनन करत असताना जर तुम्ही एखादा बॉटॅनिस्ट, एखादा आर्किओलॉजिस्ट जर मदतीला घेतला, तर आपल्याला एकंदरीत त्या गडकोटाचा पूर्व इतिहास, निसर्ग इतिहास हा देखील कळू शकतो. त्यामुळं याची एकंदरीत जबाबदारी ही त्या शिवप्रेमींनी देखील घेण्याची गरज आहे. आणि निश्चितच आपल्याला त्या पद्धतीत दुर्ग संवर्धन किंवा व्यवस्थापन समित्या या प्रत्येक गडकोटांच्या निर्माण करून त्याच्याबाबत त्या गडकोटाचं नियोजन किंवा व्यवस्थापन करण्याची गरज आहे. आपण बघू शकता की त्या ठिकाणचं सेडिमेंटॉलॉजी किंवा लिथोलॉग जर स्टडी केला, तर एकंदरीत त्या ठिकाणी काय काय पद्धतीचं जैविकता होते, कशा पद्धतीचं पर्जन्यमान ठिकाणी होतं, कशा पद्धतीत सेटलमेंट तिथं होत गेल्या, आणि तिथली एकंदरीत मानव वस्ती नक्की कधी आली, काय आली, त्याचा पूर्व इतिहास देखील या माध्यमातून आपण स्टडी करतो. सेडिमेंटॉलॉजी, आर्किओलॉजी, बॉटनी, झॉलॉजी किंवा अल्गी अशा विविध विषयांची सांगड घालून आपल्याला हे अभ्यासता येऊ शकतं. अनेक गडकोटांच्या परिसरामध्ये गरम पाण्याची कुंड आहेत. कोकणामध्ये पालीच्या जवळ उनेरे नावाचं कुंड आहे, तर याच्यामध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया हे देखील आपल्याला अभ्यासता येऊ शकतात. रांजण खळगे हे एकंदरीत दुर्ग परिसरातल्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉटहोल्स बघता येईल. तिथलं जैविकता देखील फार वेगळ्या पद्धतीची आहेत. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं हे पार्वतीपूर किंवा पार महाबळेश्वर प्रतापगड परिसरामध्ये असलेला शिवकालीन एक ब्रिज आहे. म्हणजे आज 350 वर्ष होऊन गेली तरी देखील त्यातला एक दगड देखील निखळला नाहीये. त्यामुळं स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील अशा पद्धतीची स्थापत्य कला असलेली कलाकृती ही जतन संवर्धन करणं, म्हणजे जैविकतेच्या बरोबरच, किंवा अशा एकंदरीत पुलांवर कुठल्या पद्धतीचं व्हेजिटेशन आहे ते देखील अभ्यासणं फार महत्वाचं. इथे तुम्हाला दिसतंय सगळी धायटी नावाची वनस्पती प्रामुख्यानं त्याच्यावर आलेली दिसते. निडे असतील, हे एक पद्धतीचं इरोजनल फॉर्म आहे. त्याच्यानंतर तिथले मिनरल्स गडकोटाच्या परिसरामधले हे अभ्यासणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. कॅव्हेनसाइट असेल, अपोफायलाइट असेल, किंवा तिथलं जनजीवन आहे, तिथली प्राणी समृद्धी आहे, तिथलं जनमान कशा पद्धतीचे आहे, त्यांचं उदरनिर्वाह करण्याची एकंदरीत काय पद्धत आहे, तिथला झाडझाडोरा, तिथला ज्या खाद्योपयोगी गुरांना असलेल्या वनस्पती कुठल्या, याचा अभ्यास करणं देखील फार महत्वाचं आहे. सातत्यानं तुम्हाला आदिवासी गिरिजन यांच्याबरोबर सातत्यानं तो संवाद साधून त्यांच्या खाद्योपयोगी वनस्पती कुठली, त्यांची एकंदरीत खाद्य संस्कृती कुठली, याच्या नोंदी ठेवणं हे देखील गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता नाचणीचे विविध प्रकार तिथं वर दिसत आहेत. त्यानंतर हा खऱ्या अर्थानं एक सायंटिस्ट माणूस आहे, कारण का हा चांदोली परिसरात काढलेला फोटो आहे. त्याच्या हातात रामेठा नावाची किंवा दातपडी नावाची वनस्पती आहे, आणि आपण बघू शकता की तिथं तो त्या वनस्पतीचा पाला कुटून मासेमारी करतोय, कारण का इट ऍक्ट ॲज अ पायसिसायडल. त्याच्यामुळे मासे टेम्पररी पॅरलाइज होतात आणि तो मासे सहज पकडू शकतो. त्यामुळे हे जे एथनिक नॉलेज आहे परंपरागत, याचं देखील दुर्ग भ्रमंतीमध्ये डॉक्युमेंटेशन ठेवणं गरजेचं आहे. दुर्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्योपयोगी वनस्पती आहेत, म्हणजे आंबोळी असेल, तोरण असेल, भोकर असेल, हळुंदा असेल, अशा वनस्पती कुठल्या काय याचा एकंदरीत आपल्याकडे मोठा ठेवा आहे. त्याचं जतन संवर्धन डॉक्युमेंटेशन करणं देखील गरजेचं आहे. आपल्या दुर्ग परिसरामधल्या आपल्या माता भगिनी आहेत, त्या मोठ्या प्रमाणात खाद्योपयोगी वनस्पती बाजारामध्ये लोकल मार्केटमध्ये विकायला आणतात, जसं की करवंद असतील, जांभूळ असेल, आळू असेल. तर या वनस्पतीचं पोषण मूल्य फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं याला एकंदरीत मार्केट उपलब्ध करून देणं, त्याच्या बाबतचं स्टार्टअप प्रोग्राम स्केलअप कसे करता येतील याच्याविषयीचं काम
महाविद्यालय असतील किंवा मायसा सारखा एखादा प्लॅटफॉर्म असेल की या बंधू मातांना आपल्याला मेनस्ट्रीम मध्ये कसं आणता येईल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आर्थिक स्तर कसा वाढवता येईल याविषयीचं काम करण्याची गरज आहे. आणि सातत्यानं मग आपण बायोस्फिअर संस्था असेल, सह्याद्री स्कूल असेल किंवा वसुंधरा ग्रीन फेस्टिवलच्या माध्यमातून अशा पद्धतीचे देशी स्थानिक पिकांचे वाण, संरक्षण, आव्हानं आणि अपेक्षा याबाबतच्या कार्यशाळा आपण घेत असतो. आता दुर्ग परंपरेविषयी आपण बोलतोय, तर एकंदरीत दुर्ग परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जे स्थानिक देशी बीज आहे हे संकलित करून आपण नुकतंच अक्षय तृतीयेला हे शिवबीज चित्र साकारलं होतं. 45 सपुष्प वनस्पतींच्या बियांचा वापर करून हे शिवबीज चित्र आपण साकारलं. त्याच्यामध्ये आद्य पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवराय, सेवाभावी क्षेत्रामध्ये मोठं योगदान देणारे रतन टाटा आणि ज्याचा सध्या ज्याची निकड आहे असा प्राणवायूचा सिलेंडर आणि वृक्ष, त्याचं एकात्मिक चित्र आपण साकारलं होतं. आणि बीज संस्कृती जनमानसामध्ये रुजावी या उद्देशानं हे बीज चित्र आपण साकारलं होतं. आणि बीज संकलनाकडे, संवर्धनाकडे लोकांनी वळावं हा त्या मागचा उद्देश होता. आणि अशा पद्धतीचं हे भारतामधलं पहिलं अशा पद्धतीचं स्थानिक देशी बियांचं वापर करून बीज चित्र साकारलं गेलं होतं. दुर्मिळ वनस्पतींचं रोपण हे गडकोटांवर आपण सातत्यानं करत असतो. मायसाच्या माध्यमातून देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शिवसुमन असेल, घंटीमुद्रा असेल किंवा ज्या ज्या दुर्मिळ वनस्पती आपल्या गडकोटांवर आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोपोगेशन करून त्याचं पुनर्रोपण हे गडकोटांच्या वर आपल्याला निश्चित करता येईल. आणि या NSS असेल किंवा मायसा प्लॅटफॉर्मवर अनेक महाविद्यालय, अनेक युनिव्हर्सिटीज, अनेक सेवाभावी संस्था जोडले गेलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून आपल्याला हे काम मोठ्या प्रमाणात नेता येईल. केवळ जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही, तर एकंदरीत शिवरायांनी जो आपला आद्य पर्यावरण संवर्धनाचा विचार दिला आहे त्याला अनुसरून शिवविचाराने, शिवविचारांचे पाईक म्हणून आपण दुर्ग संवर्धन, तिथलं पर्यावरण याचं जतन करणं गरजेचं आहे. सातत्यानं स्वच्छता मोहीम असेल अशा पद्धतीचे मोहिमा देखील मोठ्या प्रमाणात आपण गडकोट परिसरामध्ये सातत्यानं करणं गरजेचं आहे. कारण का तुम्हाला माहिती आहे की आज दुर्ग प्रेम आहे, पण दुर्गाभिमान आहे. पण दुर्ग एकंदरीत संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर आपल्याला दुर्गाभिमानाबरोबर दुर्गभान असणं देखील गरजेचं आहे. दुर्गाभिमान तर सर्वांना आहेच, पण दुर्ग भ्रमंती करत असताना, दुर्गावर काम करत असताना दुर्गभान असणं गरजेचं आहे. त्यामुळं दुर्गभान असलेला पर्यटक मोठ्या प्रमाणात निर्माण करणं हे देखील गरजेचं आहे. प्लास्टिकचा कचरा पर्यटकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार नाही याच्याविषयीचे देखील काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे. दुर्ग संवर्धन कायदा याची निर्मिती जर खऱ्या अर्थानं करता आली, जसं वन्यजीव कायदा आहे तसं दुर्ग आणि तिथलं पर्यावरण संवर्धन जतन करण्यासाठी दुर्ग संवर्धन व्यवस्थापन कायदा हा देखील त्याची अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. शिवाय दुर्गांचं एकंदरीत रक्षण करण्यासाठी दुर्ग व्यवस्थापन आणि संवर्धन समित्या त्या प्रत्येक गडकोटांच्या देखील आपण करू शकतो. आणि त्या गडकोटांवर सचित्र असे नामफलक लावणं ही देखील काळाची गरज आहे, जेणेकरून भेट देणाऱ्या पर्यटकांना ते महत्वाचं एक साधन होऊ शकेल. गडकोटांवर मोठ्या प्रमाणात गौरीचे हात ही वनस्पती उगत असते. रानआला असेल अशा दुर्मिळ वनस्पती उगत असतात. पण आपल्या एकंदरीत उत्सवामध्ये म्हणजे गौरी असेल, गणपती असतील किंवा वेगळ्या एकंदरीत उत्सवामध्ये ऋषी पंचमी असेल अशा उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात कचोरा, गौरीचा हात किंवा रानआलं मोठ्या प्रमाणात ओरबडून आणलं जातं आणि ते आज गडकोटांवर मोठ्या प्रमाणात दुर्मिळ होत चाललंय. त्यामुळे खरी पूजापत्री कुठली आणि पूजापत्रीबाबतची साक्षरता देखील बाळगणं गरजेचं आहे. आज गडकोट परिसरामध्ये उत्खनन चालू आहेत, खाणी चालू आहेत, आदिवास नासवले जात आहेत, वनवे मोठ्या प्रमाणात लागले जात आहेत. त्याच्यामधलं तिथलं पर्यावरण, तिथलं एकंदरीत शिल्प असतील, एकंदरीत दैदिप्यमान परंपरा असलेल्या अनेक वास्तू असतील या बाधित होताना आपल्याला दिसत आहेत. दुर्मिळ वनस्पती होत आहेत. गडकोटांवर चुकीचं वृक्षारोपण देखील आपल्याला प्रामुख्यानं आढळून येते. मी नुकतंच घनगडावर गेलो होतो, तर घनगडाच्या बाले किल्ल्यावर अनेक वनस्पती ज्या वर येत नाहीत त्या देखील लावल्या होत्या. त्यामुळे असा चुकीचा हस्तक्षेप गडकोटांवर चुकीच्या वनस्पती लावणं हे देखील थांबवलं पाहिजे. कारण काय होतंय की आपली ऊर्जा महत्वाची आहे, ती ऊर्जा सकारात्मक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य पद्धतीत वापरली गेली पाहिजे. पण असं जर चुकीचं आदिवासामध्ये चुकीची रोपं जर लावली तर आपला स्थानिक आदिवास देखील बाधित होईल आणि खऱ्या अर्थानं ती चुकीचा हस्तक्षेप निसर्गामध्ये होईल आणि संवर्धन होण्यापेक्षा
तिथलं एकंदरीत जैवसृष्टीचं नुकसान, तिथल्या आदिवासाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होईल. पर्यटकांकडनं मोठ्या प्रमाणात तिथल्या स्थानिक वनस्पती उपटून आणल्या जातात. खरं तर ह्या अत्यंत संवेदनशील वनस्पती असतात. त्या कृपया अशा उपटून आणू नका. त्या तुमच्या घरी नक्कीच येणार नाहीयेत. त्या साधारणतः काही आठवडा 2 आठवडे राहतील, पण पुन्हा त्या उगून येणार नाहीत. याच्या विषयीचं देखील भान लोकांनी ठेवलं पाहिजे. वाढतं पर्यटन हा एक कळीचा मुद्दा आज निर्माण झालेला आहे. दुर्ग संवर्धन करताना एकंदरीत तिथली वहन क्षमता दुर्गाची ही देखील न्याहाळणं ती पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण का प्रत्येक दुर्गाची वहन क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी ही वेगळी असू शकते. त्यामुळं दुर्ग पर्यटकांनी देखील ते भान राखणं गरजेचं आहे. आणि तिथल्या ज्या स्थानिक समित्या असतील त्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीत होणं ही काळाची गरज आहे. आपण बघू शकता की ओव्हर टुरिझममुळे काय पद्धतीत रोड किल्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. चुकीच्या वनस्पती म्हणजे आज हा विषय अत्यंत महत्वाचा आहे की तंटणे असेल, घाणेरडा ज्याला म्हणतात, रानमारी असेल, उंदीरमारी आहे, कुबाबूळ आहे, या सर्व वनस्पतींचं आक्रमण हे आपल्या गडकोटां परिसरांमध्ये मोठ्या मोहिमेचं नाव आहे मुव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन. हे जैविक आक्रमणाविरुद्ध हरित चळवळ. तर त्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम, कार्यशाळा, वीड इरेडिकेशन, काही चळवळी या देखील आपण पाहतो आहोत. आणि तनहोळी म्हणजे वीड बॉनफायर सारखा उपक्रम देखील आपण सातत्यानं अनेक वर्ष साजरा करतोय. आणि तणमुक्त भारत म्हणजे स्वच्छ भारत असा एकंदरीत त्याचा आहे. आणि याचा नारा आहे हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन आणि हटवा तण वाढवा कृषीधन. त्यामुळं मायसाच्या माध्यमातून बायोस्फिअर असेल, इतर सेवाभावी संस्था असतील किंवा आपलं सोनेचं कॉलेज आहे, अशा महाराष्ट्रातल्या अनेक महाविद्यालयांनी एकत्र येऊन वीड इरेडिकेशन प्रोग्राम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हाती घ्यावा लागणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराजांचं एकंदरीत जे एकंदरीत सुराज्य स्वराज्य निर्मितीचं जे माध्यम होतं ते जैविक आक्रमणाविरुद्ध होतं. त्यावेळीची निजामशाही, कुतुबशाही, डच, इंग्रज, फ्रेंच असतील याच्या विरोधात होतं. आज आक्रमणाचं स्वरूप बदललंय. परकीय आक्रमण म्हणजे वनस्पती असतील, परकीय कीटक असतील किंवा परकीय मासे असतील, याचं आक्रमण आपल्या राष्ट्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे याच्या विरोधात आपल्याला नक्कीच एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे नुकतीच आम्ही रायरेश्वराच्या शिवलिंगावर, जिथं हिंदवी स्वराज्य शपथभूमी आहे, त्या ठिकाणी आम्ही हरित स्वराज्य निर्मिती करता जैविक आक्रमणाविरुद्ध ही माबी प्रतिज्ञा आम्ही नुकतीच घेतली. आणि आता त्यातनं एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे काम चालू आहे. आणि मला खात्री आहे की मायसाच्या माध्यमातून आपल्याला हे काम सर्वदूर नेता येईल. आणि विद्यार्थी यांच्या मदतीतनं, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीतनं, आदिवासींच्या मदतीतनं या वनस्पतींचं, परकीय वनस्पती ज्या उपद्रवी आहे त्याचं समूळ उच्चाटन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. आणि आज रानभाज्या मोठ्या प्रमाणात आपल्या गडकोट परिसरात आहेत, पण ह्या रानभाज्यावर खरा हक्क हा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचा आहे, आदिवासींचा आहे, गिरिजनांचा आहे. पण हे रानभाज्याचे उत्सव मोठ्या प्रमाणात वाढले आणि ही स्थानिक जैविकता मोठ्या प्रमाणात बाधित झाली. आज मोठ्या प्रमाणात त्याचं उच्चाटन या गडकोट परिसरात होत आहे. आणि एकंदरीत पोषण मूल्य हे स्थानिक लोकांचं आज कमी होताना दिसतंय. माल न्यूट्रिशन मोठ्या प्रमाणात वाढतंय. त्यामुळं ह्या रानभाज्यांचं मोठ्या प्रमाणात संवर्धन होणं, त्याचं जतन संवर्धन करणं, त्याचं प्रोपोगेशन करणं आणि त्याचं पुनर्रोपण गड परिसरामध्ये करणं ही काळाची गरज आहे. त्या बाबतीत देखील आपण काम करणं गरजेचं आहे. आपला सातत्यानं हा डायलॉग म्हणजे आता जसं मायसाच्या माध्यमातून आपण जो एक हरित संवाद करतोय, तसंच अधिकाऱ्यांबरोबर देखील संवाद आपण ब्युरोक्रेसी बरोबर साधला पाहिजे. लोकप्रतिनिधी असतील यांच्याबाबत देखील आपण डायलॉग ठेवला पाहिजे. आणि जैविकतेचं महत्व, दुर्गांचं महत्व हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. कारण का कायदे वगैरे जे आहेत हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बनवले जातात आणि त्यांचा एकंदरीत निर्णय हा जैविकतेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोलाचा ठरू शकतो. त्यामुळे यू हॅव टू टॉक अँड वॉक विथ दिस सिस्टम. आणि या बाबतीत आपण शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपला डायलॉग हा आदिवासी गिरिजनावर सातत्यानं ठेवला पाहिजे. कारण का खऱ्या अर्थानं शाश्वत जीवनशैली ही या आदिवासी लोकांची असते आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप असतं. आपण अनेक लोक पीएचडी डिग्री किंवा DCS अशा डिग्र्या घेत असतो. पण बऱ्याच वेळेला ते पुस्तकी असतं. पण आदिवासी गिरिजन हे डे टू डे यांचं पर्यावरणाशी, तिथल्या एकंदरीत जंगलांशी नातं हे घट्ट असतं आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर असतं. आणि ते जर आपण खऱ्या अर्थानं आत्मसात केलं
तर मला असं वाटतं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं ते फार महत्वाचं ठरू शकेल. गांधीजी म्हणतात की अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. त्यामुळं ज्युडिशियल युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज रिअल ब्रह्मचर्य. न्यायिक पद्धतीतनं नैसर्गिक साधन संपत्तीचा केलेला वापर, त्याचा न्यायिक पद्धतीतनं वापर आपण केला पाहिजे. सो बायोडायव्हर्सिटी इज द की फॉर द बेटरमेंट ऑफ ऑल. आणि दुर्गाभिमान ते दुर्गभान हे आपण बाळगणं ही काळाची गरज आहे. आणि तसं जर केलं तर मला असं वाटतं दुर्ग आणि दुर्ग संस्कृती टिकवण्यासाठी ते फार मोलाचं ठरेल. शिवरायांनी आद्य पर्यावरण संवर्धक यांनी आपल्याला एक शिवविचार दिलेला आहे. त्या पद्धतीमध्ये आपण त्यांचं आज्ञापत्रही आपल्याला माहिती आहे की रयतेने ही झाडे लावून लेकरांसाठी बहुत काळ जतन करून वाढवलेली आहेत. ती झाडे तोडल्यावरी त्यांचे दुःखास पारावर काय, एकाच दुःख देऊन जे कार्य करील म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प काळाचे बुडून नाहीसे होते, असं आज्ञापत्र शिवरायांनी वृक्ष संवर्धनाबाबत दिलेलं आहे. तोच विचार शिवविचारांचे पाईक म्हणून आपण सर्वांनी तो पुढे न्यायला पाहिजे. आणि दुर्ग संवर्धन, पर्यावरण संवर्धन, आपला दैदिप्यमान इतिहास याचं जतन संवर्धन आपण करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळं दुर्ग श्रीमंती सह्याद्रीची बेलाग इथले कडे, चला पर्यटक हो दुर्ग नीतीचे गिरव्या नवे धडे. धन्यवाद.